दिंडोशी इथल्या उमेदवार शालिनीताई ठाकरे आहे। शालिनीताईच्या मागे आपण पाहू शकता की शालिनीताई खरंच मोठ्या प्रमाणावर महिला इकडे तुमच्याबरोबर आहेत। महिलांचा पाठिंबा प्रचारातच दिसून येतोय। एक महत्त्वाचं मला इथे असं विचारायचं वाटतं की तुमच्या मतदारसंघात इतर जे तुमचे विरोधक आहेत, इतर जे उमेदवार आहेत तुमच्या विरुद्ध उभे आहेत, ते सगळे पुरुष आहेत। तुम्ही एकमेव महिला उमेदवार आहात। याचा फायदा तुम्हाला मतदारांना आकर्षित करण्यात किंवा मतदारांचं मत संपादन करण्यात याचा फायदा होईल का? जिंकण्यात याचा फायदा होईल का? फायदा झालं तर चांगलं आहे। लोकांच्या हिताचे, महिलांच्या हिताचं आहे। नक्की फायदा झाला पाहिजे, कारण मी एक महिला आहे आणि महिला कुठेतरी पुढे येत नाही। त्यांना एक महिला समोरच ते बोलू शकतात, महिलांची ते स्वतःचे वेदना सांगू शकतात। आणि काय असतं की कितीही आपण असे मोठे मेळावे घेतले किंवा आपण त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला तर सर्वसाधारण महिला घराच्या बाहेर पडत नाही। त्यांच्याकडे इतके जबाबदाऱ्या असतात। आपल्याला महिलांपर्यंत पोचावं लागतं आणि ते एक महिलाच करू शकते। आणि मला असं वाटतंय की ह्या वेळेला मला दिंडोशी विधानसभेमध्ये महिलांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। त्यामुळे माझ्याकडे चॉईस होतं की मला निवडणूक लढायची आहे की नाही लढायची आहे, पण लढायची आहे ते फक्त दिंडोशी विधानसभेमध्येच लढणार हे माझं ठाम निर्णय होता। कारण मला असं वाटतंय की इथे दिंडोशी विधानसभेला महिलाची गरज आहे। खरंच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इथे या मतदारसंघाला महिलेची गरज आहे, एका सक्षम महिला आमदाराची गरज आहे। पण तुम्हाला काय वाटतं? खरं तर तुमचं नाव शालिनी आहे, तुमच्या नावापुढे ठाकरे लागलेला आहे। ठाकरे आणि मनसे एक असा पक्ष आहे ज्याला राजसाहेबांनी हा जो पक्ष काढला त्याच्यानंतर माफ लोकप्रियता मिळाली। तर ठाकरे आणि मनसे या दोन शब्दांचा उपयोग किंवा या शब्दांचा फायदा होईल का? मला गर्व आहे की मी ठाकरे आहे, ठाकरे कुटुंबाची सून आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाला एक वेगळंच मान आहे आणि त्यामुळे तसा मान लोक मला पण देतात, दुसरे राजकीय पक्षाची लोक पण मला तसा मान देतात। तर त्यामुळे नक्की त्या गोष्टीचा फायदा होतो कारण आणि मला अभिमान पण आहे त्या गोष्टीचा। पण शेवटी आज समजा लोकांना मी हवी आहे तर त्यांना शालिनी ठाकरे हवी आहे, कारण त्यांना कुठेतरी आज विश्वास आहे की शालिनीताई काहीतरी करू शकतात। शालिनी काहीतरी एक परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करताय जे दुसऱ्यांमध्ये ते थोडं त्यांना दिसत नाही आहे। त्यामुळे कुठेतरी ठाकरे अण्णा आणि पक्ष खूप त्याचा नक्की पाठिंबा मिळतो, पण एक कॅन्डिडेटकडे लोकांचं लक्ष असतं। शालिनीताई, तसं पाहायला गेलं तर राजकीयदृष्ट्या म्हणाल तर मनसे पक्ष जो आहे तो जो स्थापन झाला त्याबरोबर राजसाहेबांबरोबर, राज ठाकरेंबरोबर अनेक जण त्यांच्यासोबत या मनसे पक्षात आले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आले। तर पक्ष हळूहळू वाढतोय। मात्र यंदा आपण जर पाहिलं तसं बघायला गेलं तर हे जे मनसेने उमेदवार जे आहेत किंवा जागा ज्या आहेत त्या कमी लढवलेल्या आहेत। तर एवढ्या कमी जागांवर एवढे कमी उमेदवार तर जिंकण्याची शक्यता किंवा सत्ता हातात येण्याची शक्यता कितपत वाटते? मनसेने मला वाटतं 230च्या वरती उमेदवार आम्ही महाराष्ट्र नवनिर्माणचे लढवतोय। मला वाटतं झाले आज राजसाहेबांवरती विश्वास आहे लोकांचा। आणि हे जे मागच्या 15 दिवसामध्ये जे घडामोडी झाले आहेत, जे इतकं एकमेकांबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलं आहे, जे पक्ष एकदम एकत्र होते ते आता आज एकमेकांबद्दल कसे बोलत आहेत, तर कुठेतरी लोकांना त्यांच्यावरती थोडासा विश्वास कमी झाला आहे। त्यामुळे आज त्यांना एकच नेता दिसतोय ते म्हणजे राजसाहेब ठाकरे। आणि तेवढे जागा आम्ही लढवले की समजा लोकांनी तेवढा विश्वास दाखवला की आम्ही सत्तेवर येऊ शकतो। शालिनी ठाकरेंना मराठी सेलिब्रिटींनी पाठिंबा दर्शवलाय आणि लोकांना आवर्जून मतदान करण्याचं आवाहन केलंय।
प्राजक्ता, तू मनसेच्या दिंडोशीचा विकास करण्यासाठी आपल्या स्वप्नातला दिंडोशी घडवण्यासाठी येत्या 15 तारखेला आमच्या लाडक्या उमेदवार राजसाहेबांच्या भाषणाची मी अतिशय मोठी फॅन आहे आणि शालिनीताई पण माझ्या खूप फेवरेट राजकीय नेते आहेत, त्यामुळे मी आले याचा अर्थ माझा पाठिंबा आहे. आणि मी असं समजते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तरुणाईचा हा पक्ष आहे, तरुणाईंची मतं जाणणारा किंवा त्यांची मनं समजणारा हा पक्ष आहे. त्यामुळे डेफिनेटली मला खात्री आहे की सगळ्या तरुणाईचा ओढा आणि पाठिंबा मनसेलाच असणार आहे. सो मी शालिनीताईंना मी शुभेच्छा देते, सगळ्या मनसे उमेदवारांना शुभेच्छा देते आणि खात्री बाळगते की जे जे उमेदवार मनसेचे जिथून जिथून उभे आहेत ते खात्रीदायक ते निवडून येणारच आहे, त्यामध्ये दुमत नाहीच. आणि सगळ्या मी मतदारांना विनंती करेन की 15 ऑक्टोबरला जे मतदान होतं आहे आवर्जून वेळ काढून प्लीज मतदान करा. तूही इकडे उपस्थित आहे, तूही मनसेची फॅन आहेस का? तूही राज ठाकरेची फॅन आहेस? हो अगदीच. कुठला यूथ असा असेल की जो राज ठाकरेच्या भाषणांचा आणि राजसाहेबांचा फॅन नसेल. मला एक गोष्ट नक्कीच आवर्जून सांगावीशी वाटते की शालिनीताईंच्या हातात सत्ता असो वा नसो, जनतेची सेवा करणं हे त्या कर्तव्य समजतात आणि अशाच उमेदवाराच्या हातात सत्ता जावी आणि अशाच उमेदवाराला बहुमताने मतदान करून त्यांना निवडून आणून द्यावं अशीच माझी इच्छा आहे. आणि म्हणून मी नक्कीच खात्रीने सांगेन की शालिनीताईंनी आजपर्यंत त्यांनी जे काही काम केलं आहे यापुढे ते तसंच सातत्याने करत राहतील याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच मी मनसेच्या शालिनीताईंना आणि मनसेच्या इतर उमेदवारांना नक्की मतदान करा अशी मी विनंती करते आणि सगळ्या मतदारांना 15 ऑक्टोबरला मतदान कराच असं आवाहन करते. प्राजक्ता, तू काय सांगशील? तू वोट तर नक्कीच करत असशील, तू जनतेला काय आवाहन करशील? कारण कितीही कामं असली किंवा काय असली आपल्याला सुट्टी मिळते तरी आपण त्या दिवशी वेगळी कामं लायनात करतो असं न करता थोडा वेळ काढतो, कारण आपल्याला 5 वर्ष त्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर परिणाम होणार असतो. खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे, अजिबात त्याच्याकडे कानाडोळा करू नका, वेळ काढून प्लीज मतदान. दिंडोशी भागातल्या मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार शालिनीताई ठाकरे यांची प्रचार रॅली, महिलांची ही प्रचार रॅली आहे. या प्रचार रॅलीला महिलांनी उपस्थिती लावलेली आहे. शालिनीताई, शेवटचे 2 प्रश्न. काय सांगाल की खरं तर 234 जागा आहेत मनसे या विधानसभा निवडणूक 2014मध्ये लढवते, तर तुम्हाला असं वाटतंय का इतर पक्षांच्या म्हणजे तसं अभ्यासपूर्ण विवेचन केलं गेलं तर इतर पक्षांच्या तुलनेत मनसे ज्या सीट्स लढवते त्या कमी वाटतात? राजकीय विश्लेषकांचंही हेच म्हणणं आहे की या सीट्स कमी आहेत त्याच्यामुळे सत्तेत येण्याची शक्यता कमी आहे, तर त्यावर तुम्ही काय म्हणाल मनसेच्या उमेदवार म्हणून? सर्वप्रथम आम्हाला इतकी काय घाई नाही आहे सत्तेवर यायची, पण नक्की काही समजा आपल्याला काम करायचं असेल पुढे किंवा जे महाराष्ट्र राज्याबद्दल राजसाहेबांचं विजन आहे, ज्या प्रकारे त्यांनी ब्लूप्रिंट समोर ठेवलं आहे की त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये विकास कसं करायचं आहे, त्यासाठी नक्की आम्हाला सत्तेची गरज आहे. आणि जे सीट्स आम्ही लढवतो आहे, मला असं वाटतं आहे, माझं स्वतःचं मत आहे की आमचे सीट्स जे आहेत ते नक्की अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत. कारण ज्या प्रकारे दुसऱ्या पक्षांमध्ये जे एकमेकांबद्दल जे काय त्यांचं सांगणं पडतो आहे, ज्याबद्दल ते एकमेकांबद्दल बोलत आहेत, ज्या प्रकारे एकमेकांच्या मतदारांना खेचत आहेत, मला असं वाटतं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जे काय परिस्थिती आहे ते अतिशय चांगली आहेत आणि महाराष्ट्र राज्याला राजसाहेबांसारख्या नेत्याची गरज आहे आणि ते नक्की त्यांचं स्वप्न पूर्ण होणार. एक शेवटचा प्रश्न की या निवडणुकीमध्ये तुम्हाला इतर उमेदवारांपासून काय वेगळं करतं? म्हणजे तुम्हाला एक उमेदवार म्हणून तुमचं वेगळेपण काय वाटतं? लोकांनी तुम्हाला का मत द्यावं? आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे, आज नवमी आहे आणि आज मी आणि माझ्याबरोबर असंख्य महिला रस्त्यावर उतरले आहेत हे दाखवायला की आता आम्ही हे सगळं जे काही दिंडोशी विधानसभेवरती अन्याय होतो आहे ते सहन करणार नाही. महिला शक्ती आज तुम्हाला रस्त्यावर दिसते आहे आणि तेच आम्हाला दाखवायचं आणि तेच आमचं वेगळेपण. तुमचं शेवटचं
सगळ्यात महत्त्वाचं आश्वासन काय असेल, काय सांगून तुम्ही आश्वस्त करू इच्छिता तुमच्या या सगळ्या मतदारसंघातील मतदारांना? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार कधीही कुठलीही आश्वासनं देत नाही, पण आज दिंडोशी विधानसभेमध्ये जी परिस्थिती आहे, बाकी सगळ्यांना तुम्ही अनुभवलं. आज इतर पक्षांनी काय केलं हे त्यांच्या समोर आहे, नाहीतर अशी बिकट परिस्थिती विधानसभेची झाली नसते. आत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्या. नक्की एक महिला आमदार तुमच्या हे विधानसभेमध्ये जे काय विकास घडवायचं आहे आणि जे काय परिवर्तन घडवायचं आहे ते सक्षम आहे करायला. फक्त आमच्याकडे आश्वासन नाही, फक्त आहे जिद्द परिवर्तनाची. तर आपण पाहिलं या होत्या मनसेच्या दिंडोशी विभागातल्या उमेदवार शालिनीताई ठाकरे. त्यांच्या रॅलीला आपण इथे उपस्थित होतो. तर त्यांनी हेच आश्वासन दिलेलं आहे की मनसेच्या हातात एकदा संधी द्या, विकास हा महाराष्ट्राचा, महाराष्ट्र राज्याचा नक्कीच घडेल.